वाढीचा खर्च पाहता राज्याच्या अर्थ विभागानं चिंता व्यक्त केलेली आहे एकूणच. मला वाटतं की अर्थ विभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण कोणतीही मंत्रिमंडळाची फाईल ही मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी येताना ती वित्त विभागाकडूनच जाते आणि वित्त विभागाला आक्षेप घेण्याचा मला वाटतं की अधिकार यासाठी नाही. जेव्हा आपण वेतन आयोग देतो तेव्हा 44,000 कोटीचा भार हा आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो, दिलाच पाहिजे. पण 17-18 लक्ष कर्मचाऱ्यांसाठी 44,000 कोटीचा भार दिल्यावर आपली वित्तीय व्यवस्था ही अडचणीत येत नाही. पण 2,48,00,000 बहिणींना आपण जर तेवढेच पैसे जवळपास 46,000 कोटी दिले, मग वित्तीय व्यवस्था अडचणीत येते. हे कोणतं अर्थशास्त्र आहे? अर्थशास्त्रामध्ये विषमता मुक्तीकडे प्रवास पाहिजे. 2,48,00,000 महिलांकडे जेव्हा हे पैसे जातील, साधारणतः एखादा IAS अधिकारी असेल तर तो फिक्स डिपॉझिट तरी ठेवेल त्याच्या 7व्या वेतन आयोगानंतर. पण गरीब महिला ही तर बाजारामध्ये आवश्यक गोष्टींची जेव्हा खरेदी करेल तेव्हा बाजार सुद्धा बुस्टअप होणार आहे. बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. छोटे फेरीवाले असेल, छोटे दुकानदार असेल, यांना सर्वात मोठा उपयोग होणार आहे. कारण या आमच्या 2,48,00,000 बहिणी या काय ॲमेझॉनमधून खरेदी करणाऱ्या नसतात. या सर्व आपल्या आसपासच्या बाजारातून खरेदी जेव्हा करतील तेव्हा महाराष्ट्राची एकूणच अर्थव्यवस्था बुस्टअप होईल. पण मला कधी कधी आश्चर्य त्या लोकांचं वाटतं की ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात ही दृष्ट इच्छा आहे, तेच लोक असं बोलू शकतात. ज्यांना अर्थशास्त्र समजतं. तुम्ही 16 लाख 17 लाख लोकांसाठी 44,000 कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला. तेव्हा तर फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या ओठात चिटकवला होता. पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते. काही तर मनात ठेवा.